तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा जो नवीन अभ्यासक्रम आहे 2026-27ला तयार झालेला, तर त्याच्यामध्ये सामान्य विज्ञानचं आपलं पुस्तक आलेलं आहे आणि त्याच्यातलं प्रकरण क्रमांक 2 आहे मापन. तर त्या प्रकरण क्रमांक 2 मापनचे जे स्वाध्याय आहेत, प्रश्नोत्तर आहेत, तर ती सगळी प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिलं आहे रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. तर त्याच्यातलं पहिलं बघूया आता आपण. रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. तर तापमान मोजण्याचं साधन म्हणजे काय? तापमापी. त्याला इंग्लिशमध्ये थर्मोमीटर म्हणतात, पण मराठीमध्ये तुम्ही काय लिहायचं? तापमापी. मानवी शरीराचं सामान्य तापमान हे किती असतं? 37 असतं किंवा फॅरनहाईटमध्ये 98.6. पण तुम्ही किती लिहायचं? 37 हे मुख्य उत्तर लिहायचं आहे. एखाद्या स्थिर बिंदूपासून अंतर मोजताना, स्थिर बिंदूपासून पुढचं जे अंतर मोजताय एखाद्या वस्तूचं, त्याला म्हणायचं संदर्भ बिंदू. 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. तर हे एकक लक्षात ठेवायचं आहे. तापमापीच्या काचेच्या फुग्यात एकतर रंगीत अल्कोहोल किंवा पारा भरलेला असतो. तापमानाचं SI एकक, आंतरराष्ट्रीय स्तरावर तापमानाचं SI एकक काय आहे? केल्विन. खालील मापनासाठी कोणते उपकरण वापराल? योग्य साधनांचं नाव सांगा. पेन्सिल किंवा पेनची लांबी मोजायची असेल तर आपली मोजपट्टी जी आपल्या याच्यामध्ये असते, कंपास पेटीमधील मोजपट्टी किंवा कंपास पेटीमधील पट्टी असेल तरी चालेल. स्वतःची उंची, तर मापन फीत किंवा मेजरिंग टॅप घेऊन काय करणार? स्वतःची उंची मोजणार. आसपासच्या मोठ्या झाडाचा बुंद्याचा घेर, लवचिक मापन फीत की जी गोल काय करता येईल? आपल्याला फिरवता येईल. लवचिक मापन फीत. खोडरबराची जाडी, तर त्याच्यासाठी मोजपट्टी किंवा व्हर्नियर कॅलिपर सुद्धा आपण वापरू शकतो. पण आपण मोजपट्टी लिहिलं तरीही चालेल. आता अ गट आणि ब गट जोड्या जुळवायच्या. तर मी डायरेक्ट तुम्हाला इथे उत्तर दिलेलं आहे. लांबीचं एकक आहे SI एकक मीटर. संशोधनासाठी प्रयोगात वापरले जाणारे तापमानाचे एकक केल्विन. हाताच्या वितीच्या साह्याने मापन, त्याला म्हणायचं अप्रमाणित लांबी मापन. अप्रमाणित म्हणायचं, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचदा काय किंवा चुका होतात त्याच्यामध्ये, किंवा प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं येतं, त्यामुळे अप्रमाणित लांबी मापन. तापमापीतील लाल रंगाचं द्रव अल्कोहोल. अल्कोहोल त्याच्यामध्ये वापरलं जातं. आता खालील विधाने सत्य की असत्य ते सांगा. 1 किलोमीटर बरोबर 100 सेंटीमीटर. तर हे चुकीचं आहे. 1 किलोमीटरमध्ये ॲक्च्युली 1 किलोमीटर म्हणजे त्याचं एकक आहे 1000 मीटर. आणि 1000 मीटर, आता मीटरमध्ये किती असतात? 100 सेंटीमीटर. म्हणजे 3 शून्य, तर आणखीन 2 वाढणार. म्हणजे 1 किलोमीटरमध्ये 1,00,000 सेंटीमीटर असतात. 100 सेंटीमीटर नव्हे. लांबी मापनासाठी मोजपट्टी व मीटर टेप या 2 साधनांचा वापर केल्यास टेबलाची लांबी वेगवेगळी येते. असत्य. तर दोन्ही एकच येणार, मोजपट्टी आणि मीटर टेप. कारण प्रमाणित साधने वापरल्यास लांबी सारखीच येते, लांबीमध्ये बदल होत नाही जर तुम्ही ही योग्य साधनं वापरली तर. डिजिटल तापमापी प्रयोगशाळेच्या उकळत्या पाण्याच्या तापमान मोजण्यासाठी करतात. हे सत्य आहे, बरोबर आहे. उच्च तापमान क्षमतेची योग्य डिजिटल तापमापी तिथं काय करता येते? वापरता येते उच्च तापमानाची. निरीक्षणातील दोषांमुळे तापमान नोंदवताना चूक होऊ शकते. बरोबर आहे, हे सत्य आहे. लंबरूप रेषेत न पाहिल्याने किंवा चुकीच्या कोनातून पाहिल्याने वाचनामध्ये चूक होऊ शकते. म्हणजे तापमान नोंदवताना चूक होऊ शकते. बरोबर आहे. केवळ स्पर्शाने वस्तूचे अचूक तापमान सांगता येते. तर स्पर्शामुळे फक्त ढोबळ अंदाज येतो, अचूक तापमान मोजता येत नाही. त्यानंतर खालील एककांची मोठ्यापासून लहान एककापर्यंत योग्य क्रमानं मांडणी करा. आता ही दिलेली एकक आहेत. तर सगळ्यात मोठं एकक काय? 1 किलोमीटर. त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं 1 मीटर, त्याच्याही पेक्षा छोटं 1 सेंटीमीटर आणि सगळ्यात जास्त 1 मिलीमीटर. हे उत्तर लिहायचं. म्हणजे ब, ड, अ, क या क्रमानं उत्तर येणार. दोन्ही पद्धतीनं लिहिलं तरी चालेल. कंपास पेटीमध्ये मोजपट्टीच्या साह्याने मोजता येईल अशी कमीत कमी लांबी किती? तर कंपास पेटीमध्ये सर्वात लहान विभाग कुठला आहे? जी मोजपट्टी असते ते, तर 1 मिलीमीटर. त्यामुळे पट्टीच्या साह्याने मोजता येईल अशी कमीत कमी लांबी म्हणजे 1 मिलीमीटर. तर बघा, आपली पट्टी असते, त्या पट्टीवर 0, 1 सेंटीमीटर असतं आणि त्याच्यातही लहान लहान 10 रेषा असतात. त्या प्रत्येक रेषेची किंमत असते 1 मिलीमीटर, सगळ्यात लहान.
त्यामुळे आपण 1 मिलीमीटर मोजू शकतो. यालाच मोजपट्टीचं अल्पांश माप सुद्धा म्हणतात. अधिक माहितीसाठी लिहिलं तरी चालेल. ओके. आता खालील मापनाकरता तुम्ही कोणते एकक वापराल असं विचारलं आहे. पुस्तकाची लांबी योग्य एकक सेंटीमीटर. किल्लीची जाडी, किल्ली किती जाड आहे? मिलीमीटर. नागपूर आणि मुंबई या शहरांमधील अंतर, शहरांमधल्या अंतरासाठी किलोमीटर. कापडाची लांबी मोजायची असेल तर मीटर. ओके. त्याच्यानंतर प्रमाणित साधनांची आवश्यकता का असते? प्रमाणित साधनं म्हणजे काय? तर समजा पट्टीनं, आपली जी पट्टी आहे त्या पट्टीनं मी एखादा रेषाखंड मोजला, तुम्ही मोजलात तरी तेवढाच येणार, मी मोजला तरी तेवढाच येणार, त्याला म्हणायचं प्रमाणित मापन. म्हणजे पट्टी वगैरे असं असेल तर मोजपट्टी वगैरे सगळं. तर प्रमाणात मापनाच्या साधनांची आवश्यकता खालील कारणामुळे असते. अचूकता. वेगवेगळ्या व्यक्तींनी हाताची वीट, पावले किंवा हाताचा वापर करून मोजमाप केल्यास प्रत्येकाचं मोजमाप वेगवेगळं बनेल. प्रमाणित साधनं जर वापरली तर त्यामुळे मोजमाप हे अचूक येतं, अगदी बरोबर येतं, म्हणून वापरायचं प्रमाणित मापन. एकसारखेपणा. जगात कुठेही गेले तरी 1 मीटर किंवा 1 किलोग्रॅमचं मूल्य सारखंच राहतं. आपण मोजलेलं 1 मीटर आणि अमेरिकेतलं 1 मीटर काही फरक नसणार, किंवा आपल्या इथे जे 1 किलोग्रॅम आहे वजन, तेच सगळ्या जगामध्ये 1 किलोग्रॅम म्हणून स्वीकारलं जातं. म्हणजे एकसारखेपणा. व्यापार आणि व्यवहार. दैनंदिन खरेदी विक्री, उद्योग आणि वैज्ञानिक प्रयोगांमध्ये घोळ होऊ नये म्हणून प्रमाणित मापनाची अत्यंत आवश्यकता असते. त्याच्यानंतर पुढे आहे अंतर, वजन, आकारमान मोजण्यासाठी तुमच्या परिसरात पूर्वी वापरात असलेल्या मापांची माहिती मिळवा. तर अंतर मोजण्यासाठी पूर्वी काय होतं? वीट. अंगठ्यापासून ते करंगळीपर्यंत ताणलेलं अंतर. हात असा ताणायचा आणि करंगळी, अंगठ्यापासून ते करंगळीपर्यंतचं अंतर म्हणजे वीट. त्यानंतर हात. कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचं अंतर हाताचं. त्याला वीट, हाताचं आहे अंतर कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंत. कापड किंवा फुलांचे हार मोजण्यासाठी. त्याच्यानंतर पाऊल किंवा कड. जमिनीवरील अंतर पावलांनी मोजण्यासाठी. कोस. 2 गावांमधील अंतर मोजण्यासाठी. कोस. 1 कोस म्हणजे साधारण 3 किलोमीटर. आता वस्तुमान व वजन मोजण्यासाठी पूर्वी काय होतं? शेर आणि पासळे. धान्याची वजने मोजण्यासाठी जुनी वजने. धान्याचं वजन मोजण्यासाठी. तोडा आणि मासा. सोने चांदीसारख्या मौल्यवान धातूचं वजन मोजण्यासाठी. मन. मोठ्या प्रमाणात धान्य किंवा गूळ मोजण्यासाठी. 1 मन म्हणजे 40 शेर. आकारमान आणि द्रव पदार्थ मोजण्यासाठी मापट आणि कोळव. मापट आणि कोळव. धान्य किंवा द्रवाचा आकारमान मोजण्यासाठी तांब्याच्या पितळेची विशिष्ट भांडी. अथली किंवा पायली. शेतातील धान्य मोजण्यासाठी वापरली जाणारी लाकडी किंवा धातूची भांडी. तर ही सगळी माहिती तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. तर इथं हा स्वाध्याय तुमचा पूर्ण होतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण जो पुढचा स्वाध्याय आहे तो बघूया.